पुन्हा टाकावा लागेल. पहिला बॉल कुठे ना कुठेतरी वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु मनसानी दंडित केला गेला. नो बॉल. या बॉलवर देखील परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला. गुड बॉलिंग. जबरदस्त पिचिंग करत असताना महाडिक. या बॉल देखील यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला गेला, थोडाफार मात्र तिकडे थांबवलं गेलं. या बॉल देखील अवैध खेळायचा प्रयत्न केला गेला. स्वतः तिकडे फॉलो थ्रू स्वरूपामध्ये कॅच पकडतील आणि आता मानगाव संघ थोडाफार आपण पाहिलं तर इकडे इंदापूर, पोलादपूर, मानगाव सगळे महाड सगळे तालुके इकडे खेळतात. शैतान ग्रुप पोलादपूर. न्यू बॅटर अथर्व. न्यू बॅटर अथर्व. मोठ्या फटक्यांची गरज आहे टीम शैतान ग्रुप पोलादपूर. या बॉल देखील समोर उडवला गेला. अथर्वच्या बॅटमधून एक जबरदस्त टायमिंग करत असताना हँडसम 6 अथर्वने आल्या आल्या मात्र इकडे लगावला गेलाय. 6 रनसाठी आसमानी टोला. वेल बॅटिंग अथर्व. आता पोलादपूर आणि महाडची फाईट आहे. मगाशी माणगाव आणि महाडची फाईट होती. या बॉल बोल्ड आउट. एक तेरी एक मेरी. परफेक्ट बॉल करत असताना ओमकार महाडिक. गुड बॉलिंग महाडिक. विकेट आल्यानंतर 6, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. नवीन बॅटर नेहाल येत आहेत. नऊ रन झाले. शेवटचा बॉल देखील एक जबरदस्त पिचिंग करत असताना ओंकार महाडिकचे एक जबरदस्त ओव्हर. एक 6 आला, परंतु त्याने विकेट पण मिळवले गेले. गुड बॉलिंग ओंकार. आज गाव टू गाव संघ आहेत. या बॉलवर आडव्या बॅटने समोर उडवला गेला. जबरदस्त टायमिंग करत असताना अयहान तारलेकर 6 से करेंगे सबका स्वागत. वैभवच्या पहिल्याच बॉलवरती 6 आलाय. तारलेकरने अगदी ताणून मारला, कडक मारला. यावर देखील कट करण्याचा प्रयत्न केला होता. थोडा फटका फसताना पहिला गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल रन. धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल.
16 रन झाले त्या फलकावर. 16. वैभवच्या पहिल्याच बॉलवरती 6 आला होता, पण त्यानंतर देखील सिंगल आलाय. दुसरी ओव्हर चालू आहे बॉलिंग करत असताना. अमीर 11 महाड आणि त्यांच्या विरुद्ध शैतान ग्रुप पोलादपूर. या बॉल देखील समोर उडवल्या गेल्या. जबरदस्त टायमिंग करत असताना, परंतु वेल स्टॉप. खूप चांगले एफर्ट्स दिले तिकडे. ओमकार तिकडे होते. ओमकारने जबरदस्त एफर्ट्स दिले. वेल स्टॉप ओमकार. एक सिंगल रन मिळेल. 17. 17 रन्स वरती 2 विकेट गेले आहेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. एफर्ट्स तिकडे दिले बॅटरने, पण फटका थोडा फसलाय. गुड बॉलिंग वैभव. मोठा स्ट्रोक आल्यानंतर वैभवने पण चांगलं कमबॅक केलं. 18 धावा होते धावफलकावर. ग्राफ थोडा शांत करताना पाहायला मिळते टीम अमीर 11 महाड. खूप चांगले चांगले संघ महाड तालुक्यातून पाहिले गेले. अफजल 11 संघ पण त्या परिसरातून खूप वर्ष एक चांगली कामगिरी करत असताना नेहमी चर्चेत राहिले गेले. अनेक मोठमोठे प्लेयर्स महाड तालुक्यातून पाहिले गेले. योगेश पेनकर सारखा एक जबरदस्त खेळाडू या परिसरातून पाहिला गेला. या बॉलवर बोल्ड आउट. महाडमध्ये अंडरआर्म क्रिकेट देखील खूप चांगलं खेळलं जातं. पोलादपूरमध्ये देखील क्रिकेटला खूप चांगला क्रेज आहे. नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचं आहे. सावर्डे आणि DCC वलवते आणि सावर्डे टीम कॅप्टन्स टॉससाठी या. बॅटिंगसाठी अदनान. यावर देखील लोअर फुल टॉस बॉल. पहिल्याच बॉलवर 6 से करेंगे सबका स्वागत. कडक अदनान. काय टायमिंग केलं गेलं अदनाने. लोअर फुल टॉस बॉल अगदी लॉलीपॉप बॉल दिला आणि अदनाने त्याचा फायदा उचलला गेला असताना हा एंड्स ऑफ 6. 24. 24 रन झालेत. वेल बॅटिंग पोलादपूर संघाने पण चांगलं कमबॅक केलंय. खूप जबरदस्त कामगिरी करत असताना या मॅच मध्ये. शेवटची ओव्हर घेऊन दिलीपवर जबाबदारी दिली गेली आहे. 6 बॉल खूप महत्त्वाचे असणार आहेत. दिलीपला पण माहिती आहे की इकॉनॉमी बॉलिंग करावी लागेल. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत निहाल. शंभूराजे संघ आपलं पण स्वागत आहे. या बॉल देखील हाफ ट्रॅकर बॉल. अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या वरून बॉल सलामी देत असताना इट्स अ 6. निहाल. निहालने अगदी तुटून पडला. निहालने पहिल्याच बॉलवरती क्रॅकिंग 6. छप्पड तोड 6 पाहायला गेला. रन झाले 30. शंभूराजे संघ पण अगदी आपले एक ऑरेंज टी शर्ट घालून तयार झाले. त्यांचं पण स्वागत आहे. यानंतर सावर्डे टीम आहे, वलवते टीम आहे. सर्व प्लेयर्स आज लांबून लांबून आलेत. ग्रामीण क्रिकेट हेच आहे की 40, 50, 60, 70 किलोमीटर लांबचं अंतर गाठून तुम्हाला यावं लागतं. सोपी गोष्ट नाही आहे. मग तिकडे जाऊन मॅच खेळणं, हरणं, मग परत 40 किलोमीटर परत बाहेर जाणं, घरी जाणं तेवढं सोपं नाही आहे. स्ट्रायकरला निहाल जबरदस्त बॅटिंग करतात. महाड संघ फाईट करतो त्यांच्या विरुद्ध. महाड विरुद्ध पोलादपूर अशी फायटिंग मॅच. यावर देखील परफेक्ट यॉर्कर. खोलो डब्याचा बॉल पाहिला गेला. सिंगलचा डबलचा कॉल दिला तिकडे निहालने. नॉन स्ट्रायकरला चान्स आहे आणि बॅटर आउट. अदनानला बाहेर जावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये.
सावर टीमचे कॅप्टन आलेले आहेत, वलवती टीम. आपण या टॉस साठी रिजवान आपण इकडे यायचंय. या बॉल देखील अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु लाईन चुकले. व्हाईट बॉल. 35 पर्यंत स्कोर कार्ड नेलं तर पोलादपूर संघ पण फाईट करेल. 32 रन झालेत. शेवटचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 40 पर्यंत पण स्कोर जाऊ शकतो. 2 मोठे स्ट्रोक आले तर पोलादपूर संघ पण फाईट करेल. शैतान ग्रुप पोलादपूर. यामध्ये देखील हाफ ट्रॅकर बॉल आणि हवाई सफर. कडक. काय टायमिंग केलं गेलं. निहालने बॉलचे केले हाल. नाव आहे निहाल. 38. निहालकडे बघितलं मला समर्थ कडूची आठवण झाली. सेम तशा अंदाजामध्ये बॅटिंग करतात. खूप चांगल्या आडव्या बॅटने काय टायमिंग केलं निहालने. .38 38 धावा झाल्या धाव फलकावर. 45 पर्यंत स्कोर जाऊ शकतो. शैतान ग्रुप पोलादपूर अगदी नावाप्रमाणे कामगिरी करतात. त्यांच्या विरुद्ध अमीर 11 महाड अशी मॅच चालू. आजच्या दिवसातील एक जबरदस्त मॅच आहे. जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल आजच्या दिवसामध्ये, म्हणजे क्वार्टर फायनल साठी क्वालिफाय होईल. या बॉलवर चंदन तिकडे मात्र थोडा लेझी दिला. 2 रन मिळतील. आणि टॉस केले जाईल आमचे सुनील शेलार. 1 रन शॉट आहे. टेल कॉल आहे अँड इट्स अ टेल. वलवते संघ आपण टॉस जिंकलाय, सो आपला निर्णय कळवा. 39 रन झालेत. निहालने शॉर्टकट मारला आणि ते अंपायरने पकडलं. लाईफ मध्ये शॉर्टकट मारू नका. या बॉल देखील हेलिकॉप्टर. जबरदस्त टायमिंग करत असताना निहालच्या बॅटमधून हा हँडसम 6. समोसा खिलाय का महेंद्रसिंग धोनी स्टाईलने फटका पाहायला गेला. आणि काय बॅटिंग केली मित्र. निहालची बॅटिंग आवडते टाळ्या वाजव. जबरदस्त बॅटिंग केली निहालने. वेल प्लेड. काफर बॅटिंग केली गेली निहालने. अक्षरशः तुटून पडला आणि मॅच पूर्णपणे फिरवली आहे. 45 झाला आणि 46 चं टार्गेट आहे. दिलीपच्या शेवटच्या ओव्हरमध्ये तुटून पडला.
बॅटिंगसाठी नंदू येत आहेत, सूरज करकरे आणि त्या सोबतीला ओमकार माडिक. मागील मॅचचा हिरो ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली होती ओमकारने, परंतु दोघांना मिळून मॅच इनिंग खेळावी लागेल. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन अयान तारलेकर. पहिलाच बॉल अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु पहिल्याच बॉलवर येतोय सीमा रेषेच्या पार, येईल चौकार. रन मिळतील 4. खूप चांगलं टायमिंग केलं. सूरज करकरेला माहिती आहे की आता स्टार्ट करावी लागेल, हलक्यात घेऊन चालणार नाहीये, मोठं टार्गेट आहे, त्यामुळे फाईट करावं लागेल. मारचा एक जबरदस्त बॅटर सध्याच्या घडीला चर्चेत आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये देखील खूप चांगली कामगिरी करतोय सूरज करकरे. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. 45-46 रनचं टार्गेट आहे. यावर देखील हाफ ट्रॅकर बॉल फटका थोडा फसताना पाहिला गेला. सिंगल रन मात्र मिळेल तिकडे. स्ट्राईक केलेला लेफ्टी बॅटर आहेत ओमकार माडिक. स्ट्राईक केला ओमकार. यावर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका पण तिकडे फसताना पाहिला गेला. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. तर सर्व दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवर, सर्व खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत असेल. चालू असताना आपल्याला मैदानाचा ताबा घेत असताना दोन्ही संघ पाहायला भेटेल. एका साईडला पोलादपूर संघ असेल तर दुसऱ्या साईडला महाड संघ पाहायला भेटणार आहे. पुढचा चेंडू इथं मात्र बैठक शॉट, घुटना टेक, तमाशा देख, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और सूरज करकरे के षटकार को देख. इथं मात्र भेटेल मोठा प्रहार, हवाई हल्ला. या 7 धावांच्या मध्ये संघाच्या धाव संख्येत वाढ होईल. धाव संख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 12 या आकड्यावर. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये आपल्याला एक मोठा फटका सजवतात सूरज करकरे पाहायला भेटला. एक मोठा नाव पाहायला गेलो तर महाड तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीरित्या ज्याच्या माध्यमातून आपल्याला खेळ पाहायला भेटतो तोच मात्र इथं सूरज सज्ज होताना पाहायला भेटते. अजूनपर्यंत 2 मोठे हल्ले आपल्याला पाहायला भेटले त्याच्या माध्यमातून. पुढचा चेंडू इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता अय्यान सुद्धा गोलंदाजीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त. एका षटकाची समाप्ती होते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. तसेच आमच्या इथे ओलवते संघ सुद्धा इथे उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल. याच्यानंतर त्यांचा सुद्धा सामना असेल आणि तसं चालू असलेला सामना आपल्याला पाहायला गेलो ना तरी 46 धावांचा एक धावांचा डोंगर पोलादपूर संघाने मोठा धावांचा डोंगर उभा केला होता. त्याचा पाठलाग करताना आपल्याला महाड संघ पाहायला भेटतोय. त्याच्यामध्ये की सलामीची जोडी सुद्धा मैदानाचा ताबा घेताना पाहायला भेटली होती. एका साईडला असेल आपल्याला सूरज करकरे तर दुसऱ्या साईडला असेल आपल्याला ओमकार महाडिक. हे दोन्ही जे की फलंदाजी हार्ड हिटर फलंदाज आहेत. एक महाड तालुक्यामध्ये आपले नाव चांगले कमवलेले दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला भेटत आहेत. एका साईडला असेल सूरज तर दुसऱ्या साईडला असेल ओमकार. एक मोठ्या धावांचा पाठलाग करताना संघ असेल त्यावेळी आपल्याला मोठे फटके सुद्धा खेळावे लागणार आहेत. 46 धावांचा एक मोठा आव्हानाचा पाठलाग करताना महाड हा संघ पाहायला भेटतोय. एका षटकामध्ये 12 धावा जोडले गेलेले आहेत.
ऋतिक गोलंदाजी सज्जू. इथं मात्र जी की अकोलो चेंडू चेंडू त्याला मात्र बिरकवला आणि चेंडूला पाठवेल लॉंग ऑन रिझन से मार रेखा पार. शानदार षटकार. इथं मात्र भेटतील 6 धावा. या 6 धावेच्या सहाय्याने धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 18 या आकडे होती. आता मात्र ह्या ज्या फटक्यांची आवश्यकता आहे महाडे संघाला ती फटके येणे चालू झालेले आहेत. कदाचित त्या षटकारच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत चांगल्या पद्धतीरित्या वाढ झालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावर. पहिल्या चेंडूती मोठा प्रहार आपल्याला पाहायला भेटला. तो मात्र ओमकार माडिकाच्या माध्यमातून आता गोल ट्रॅक होती. परत एकदा ऋतिक पाहायला भेटेल. इथं मात्र पंचांकडे धात मागणे पंच मात्र सांगतात की मिस्टर एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाईल. एकेरीच्या मध्ये धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 19 या आकड्यावर. इथं मात्र पहिल्यांदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. तिथं मात्र फिल्डर असे क्षेत्ररक्षक येतोय जो पण फेकी करतोय. तो पण निश्चितपणे एक धावा पूर्ण होईल. एकेरीच्या मध्ये धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 20 या आकड्यावर. एक चांगल्या पद्धतीरित्या आपल्याला खेळ पाहायला भेटतोय. इथं मात्र मोठा हल्ला मोठा प्रहार आपल्या स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने दणदणीत कणकणीत षटकार. इथं मात्र भेटील संपूर्ण 6 धावा. या 6 धावेच्या सैन्य धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 26 या आकड्यावर. एक चांगल्या पद्धतीने आता मात्र मोठे फटके येणे चालू झाले. ते मात्र दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून 46 धावांचा पाठलाग करण्यात ज्या फटक्यांची आवश्यकता आहे अपेक्षा आहे गरज आहे ते मात्र फटके आता मात्र सूरज करकेरेच्या माध्यमातून पाहायला भेटत आहेत. कारण मोठा लांबचा प्रवास करून आम्ही सुद्धा इथे उपस्थित झालेलो आहे. आम्हाला सुद्धा धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. चांगलं प्रयत्न करावे लागणार आहे. तसं मी मागाशी सुद्धा सांगितलं होतं. आता मात्र प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. कारण की प्रयत्न सोडणारी माणसं यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी माणसं प्रयत्न सोडत नाही. चांगल्या पद्धतीने आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये खेळ पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू परत ऋतिक. इथं सुद्धा परत चेंडू हवेमध्ये असेल. फटका फसलाय खाली. स्वतः गोलंदाज आपल्या आउट आणि पाहायला गेलो एक चांगला झेल सुद्धा आणि सूरज करकरेच्या रूपामध्ये मोठा झटका लागतोय. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट येणार. सूरज करकरे यांना बाद होऊन पवलेमध्ये परतावं लागणार आहे. कारण मोठे हल्ले मोठे प्रहार ज्याच्या माध्यमातून पाहायला भेटतोय सूरज तो मात्र आता माघारी परतताना पाहायला भेटतोय. संघाची धावसंख्या 26 आकड्याची जाऊन पोहोचली. 2 गडी एक गडीच्या मोबदल्यावरती संघाची धावसंख्या 26. अजून 20 धावांची आवश्यकता असेल ती मात्र महाडे संघाला. चला फलंदाजाचं नाव सुद्धा सांगायचं. तसं महाड संघ आपल्याला सुद्धा विनंती असेल आपला एक्स्ट्रा खेळाडू अतिरिक्त खेळाडू कृपया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. परत ऋतिक गोलंदाजी सज्ज होतोय. इथं मात्र मोठा प्रहार येतोच की या मोठ्या प्रहाराने स्वागत केलेलं आहे. ते मात्र वैयक्तिक स्वतःचं खातं सुद्धा मोठ्या प्रहाराने खोललेलं आहे. भेटली इथं मात्र संपूर्ण 6 धावा. दणदणीत खणखणीत षटकार. इथं मात्र भेटत 6 धावा. या 6 धावाच्या सहाय्याने धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावर. चला फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. राहुल जे की पाहायला गेलो या पहिल्या चेंडूत मोठा प्रहार मोठा हल्ला आपल्याला पाहायला भेटा राहुलच्या माध्यमातून. या 6 धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगीने पुढे सरसावलेली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 या आकड्यावर. इथं मात्र परत एकदा मोठा हल्ला राहुलच्या माध्यमातून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. परत एकदा ह्या चेंडू मध्ये आहे वजन. धाव भेटतील संपूर्ण अर्धा डझन. भेटतायत 6 धावा. या 6 धावेच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 38 आकड्यावर. आता मात्र परत एकदा मॅच मध्ये
मोमेंटम शिफ्ट करणारा चेंडू होता आणि इथं मात्र मोठा प्रहार सुद्धा आलेला आहे आणि आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. ज्या प्रकारे 46 धावांचा पाठलाग करताना ज्या फलंदाजीची आवश्यकता होती, अपेक्षा होती महाड्या संघाला, ती दोन्ही नाही तिन्ही फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला फलंदाजी पाहायला भेटली. सूरजच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला 3 मोठे प्रहार भेटले. त्याच्यानंतर आपल्याला राहुलच्या माध्यमातून सुद्धा 2 मोठे प्रहार, मोठे बिग हिट पाहायला भेटले, हवाई हल्ले पाहायला भेटले. आता मात्र 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. जर तुम्ही 46 धावांचं आव्हान करू शकता तर पाठलाग करताना आम्ही वैयक्तिक आमचे सुद्धा धावा जोडून आमच्या संघाला विजय मिळवून देऊ शकता असे मात्र प्रयत्न राहुल तसेच ओमकार यांचे चाललेले आहेत. आता मात्र संघर्ष पोलादपुऱ्या संघाला करावे लागणार आहे, कारण की बोलताना आयुष्यामध्ये जे जे पाहिजे ते मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत कदाचित कधीच राहिली नसती. तर रोहित चालके आपण कुठेही असेल कृपया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. इथे मात्र मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न असेल का, इथे मात्र सिंगल भेटेल, या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येत वाढ होईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 39 या आकड्यावर. आता मात्र 5 चेंडू आणि 7 धावा म्हणजे 5 चेंडूमध्ये एक मोठा प्रहार येतोय, तरी कदाचित पाहायला गेलो तरी महाड्या संघाकडे सामना चुकेल. आणि तसंच आपल्याला संपूर्ण सामन्याचा दृश्य आपल्याला फिक्सल प्रो या यूट्यूब वाहिनीवरती दाखवण्यात येतोय. तर त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच दुपारच्या सत्रामध्ये यूट्यूब प्रेक्षकांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. तसं इथं मात्र बीट होतं, इथं मात्र सिंगल भेटेल, सिंगलच्या साहाय्याने धावसंख्यात वाढ होईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावर. अजून 6 धावांची आवश्यकता असेल. पाहूया 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. पाहायला गेलो तरी पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला भेटणार आहे, कारण पाहायला गेलो ना 2 चेंडू फक्त आणि फक्त 2च धावा अजूनपर्यंत तर खर्च केलेले आहेत. अजून 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. आणि जो फलंदाज स्ट्राईक मार्फत आहे राहुल, त्याने अजूनपर्यंत 2 हवाई हल्ले, 2 मोठे प्रहार केलेले आहेत. तोच फलंदाज एक हार्ड हिटर फलंदाज स्ट्राईक मार्फत पाहायला भेटतोय. पाहूया परत एकदा. आणि इथं मात्र पंचांकडे जात मागणे, पण पंच मात्र सांगतात मिस्टर एक्स्ट्राच्या रूपामध्ये इथं मात्र एकेरी भेटेल. एकेरीच्या सहाय्याने धावसंख्यात वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 41 या आकड्यावर. आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. पाहायला गेलो ना तरी राहुल याच्या माध्यमातून आपल्याला 2 षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये मोठे प्रहार पाहायला भेटले, त्याच्यामुळे मॅच थोडीशी रंगतदार होत आली होती. इथं मात्र पंचांकडे दाद मागण्यात आलेली आहे, पण मात्र पंच सांगतात की हा मात्र निर्धाव चेंडू असेल. आता मात्र 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. अजून की मॅच गेलेली नसेल, आता मात्र संघर्ष करावे लागणार आहेत. आता मात्र चांगले प्रयत्न सुद्धा करावे लागणार आहेत, कारण की आता बघायला गेलो तरी लास्ट षटकापर्यंत सामना आलेला आहे. 3 चेंडू आणि 5 धावा, 3 चेंडू. नेहाल आपल्याला गोलंदाजी ट्रॅक होती सज्ज होताना पाहायला भेटते, चांगल्या पद्धतीरित्या आपली गोलंदाजी करतोय. इथं मात्र पदा फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र झेल टिपतोय आणि आपल्याला एक पाहायला गेलो दर्जेदार झेल आपल्याला पाहायला भेटतोय, अप्रतिम झेल पाहायला भेटतोय. आजच्या दिवसामध्ये आपला अप्रतिम झेल ज्याच्या बाजू पाहायला भेटले पोलादपुऱ्या संघाकडून. आणि इथं मात्र राहुल यांना परतावं लागणार आहे. आता मात्र परत एकदा मॅच मध्ये ट्विस्ट येणार. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 5 धावा म्हणजे 2 चेंडू मध्ये एक मोठ्या प्रहाराची आवश्यकता तर असणारच कंपल्सरी ती मात्र महाड्या संघाला. चला तसं नवीन फलंदाज सुद्धा नाव सांगायचं. 2 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडूमध्ये एक तरी मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल ती मात्र महाड्या संघाला. पण पाहायला गेलो ना तरी आपल्याला एक चांगल्या पद्धतीने आपल्याला कव्हर्समध्ये झेल पाहायला भेटला होता. 2 चेंडू 5 धावा, 2 चेंडू 5 धावा, 5 धावा 2 चेंडू. पाहूया सामन्यामध्ये कोणता संघ विजय येऊन आपल्या बेस्ट ऑफ 3 मध्ये क्वालिफाय होतोय. रंगतदार सामना आपल्याला पाहायला भेटतोय. एका साईडला असेल पोलादपूर संघ तर दुसऱ्या साईडला महाड संघ पाहायला भेटतोय. 2 चेंडू 5 धावा. परत एकदा पुढचा चेंडू. इथं मात्र स्लोअर चेंडू पंचांकडे दाद मागण्यात, पंच मात्र सांगते हा मात्र नो असेल. इथं मात्र अतिरिक्त धाव जोडली जाईल. परत एकदा पाहायला गेलो तरी अतिरिक्त धाव जोडली जाईल. आता मात्र 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. आउटफील्ड खराब असल्यामुळे इथं मात्र धावून सुद्धा 2 धावा निघू शकतात प्रत्येक चेंडूमध्ये. आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पण मला वाटते जास्तीत जास्त प्रयत्न असे ते मात्र सीमारेखा ओलांडण्याचे असे मोठे फटके खेळण्याची गरज तर असेलच महाड्या संघाला. कारण पाहायला गेलो ते नवीन फलंदाज स्ट्राईक मार्फत आहे, अजून की त्याने एकही फटका आणि एकही चेंडू अजूनपर्यंत खेळलेला नाही असेल.
पाहूया 2 चेंडू 4 धावा. एका साईडला असेल पोलादपूर संघ तर दुसऱ्या साईडला असेल महाडा संघ. गोलंदाजीसाठी सज्ज होते निहाल. पुढचा चेंडू इथं मात्र फ्लिक केले लॉग ऑफ क्षेत्रामध्ये. तिथं क्षेत्ररक्षण नसेल चेंडू जातोय सेमार रेखा पार. दणदणीत कणकणीत षटकार आणि या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ महाडा संघ ठरतोय. विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तसंच पोलादपूर संघ सुद्धा इथं उपस्थित झाला होता चांगल्या पद्धतीने. इथे त्यांचा सुद्धा आपल्याला खेळ पाहायला भेटला. त्यांचं सुद्धा इथं आल्याबाबत खूप 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 धन्यवाद. चला आता होणारा सामना एक पाहायला गेलो तरी एका साईडला वलूत या संघ पाहायला भेटेल तर दुसऱ्या साईडला आपल्याला सावर्ड या संघ पाहायला भेटणार आहे.